हॅलो स्टुडंट, आपण मागच्या लेक्चरमध्ये अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग बघितले. आजच्या लेक्चरमध्ये आपण अँटी अंजायनल ड्रग बघणार आहोत. अंजायना पेक्टोरिस हा डिसीज म्हणजे काय? अंजायनामध्ये चेस्ट पेन होतं. अ डिसीज असोसिएटेड विथ चेस्ट पेन ओरिजिनेटिंग ड्युरिंग अ फिजिकल एक्सरसाइज अँड क्विकली रिलीव्ह बाय रेस्ट. म्हणजे जेव्हा आपण काहीतरी वर्क करतोय, म्हणजे हेवी वर्क करतोय, तेव्हा हार्टवर लोड येतो आणि चेस्ट पेन होतं, हेवी चेस्ट पेन होतं. आणि ड्युरिंग रेस्ट म्हणजे जेव्हा आपण रिलॅक्समध्ये म्हणजे बसलोय तर त्यावेळेला पेन होत नाही. मग असं का होतं? म्हणजे पेन एखादी एक्सरसाइज किंवा काही काम करतानाच कसं काय पेन होतं? अंजायना म्हणजे का? Commonly, angina occurs due to the narrowing of arteries that supply blood to the heart muscle. म्हणजे ज्या हार्टला जे ब्लड सप्लाय होतं, कोरोनरी आर्टरी, ज्या आर्टरीज आहे त्या काय होता? नॅरोईंग होता. कशामुळे नॅरोईंग होता? मेनली ड्यू टू अ फॅट डिपॉझिशन इनसाइड द वॉल ऑफ द आर्टरी. आर्टरीचे जे वॉल आहे त्याच्यावर फॅट डिपॉझिशन होतं, त्यामुळे त्या काय होतात? नॅरो होत्या, छोट्या होत्या. त्यामुळे व्यवस्थित म्हणजे ब्लड सप्लाय कमी प्रमाणात होते. मग ज्यावेळेस रेस्टमध्ये त्यावेळेस ब्लड सप्लाय ओके, पण ज्यावेळेस तुम्ही काहीतरी वर्क करताय त्यावेळेस तुम्हाला ब्लडची रिक्वायरमेंट पण जास्त असेल, कारण तुम्हाला ऑक्सिजन पण जास्त लागेल त्यावेळेस, जे मेटाबॉलिक रिॲक्शन आहे त्यासाठी. जर ऑक्सिजनच भेटला नाही तर मग तुम्हाला इथे हार्टमध्ये काय होणार? चेस्ट पेन होणार. त्याला आपण अंजायना म्हणतो. While heart is a rest, the blood flow is a sufficient to maintain the requirement. म्हणजे जेव्हा हार्ट रेस्टमध्ये असतं तेव्हा ब्लड कमी प्रमाणात जात असतं, त्यामुळे रेस्टमध्ये ओके असतं. पण जेव्हा इनॲड्युकेट किंवा ड्युरिंग एक्सरसाइज द इनसफिशियंट ब्लड सप्लाय होतो, त्यामुळे कार्डियक मसल काय? ऑक्सिजन डिफिशियन्सी होते कार्डियक मसलमध्ये. म्हणजे ऑक्सिजन ब्लडच व्यवस्थित सप्लाय नाही झालं ऑक्सिजनेटेड, तर ते काय होणार? तिथं टॉक्झिक सबस्टन्स आहे हार्टमध्ये. ऑक्सिजन डेफिशियन्सीमुळे ते काय करतात? टॉक्झिक सबस्टन्स कन्स्ट्रक्टिव्ह क्रॅम्प लाईक पेन जनरेट करता आणि पेन होतं छातीमध्ये, म्हणजे हार्टमध्ये पेन होतं. टिपिकल पेन रेडिएटिंग द नेक म्हणजे तुमची मान, त्यानंतर लेफ्ट शोल्डर, लेफ्ट आर्म, हँड अँड रेडिएटिंग टू लिटर फिंगर इज अ टिपिकल सिम्पटम्स ऑफ अंजायना. हे सर्व सिम्पटम्स आहे अंजायनाचे. ज्या लोकांना हायपरटेन्शन आहे किंवा हाय कोलेस्ट्रॉल लेवल आहे त्यांच्या बॉडीमध्ये किंवा त्यांना डायबिटीज आहे, ते हाय रिस्कमध्ये असतात अंजायना पेक्टोरिससाठी. आपल्याला अँटी अंजायनल ड्रग बघायचे, म्हणजे ते कसे वर्क करतात. आता तुम्हाला समजलं का अंजायनामध्ये काय होतं? चेस्ट पेन होतं. पण कशामुळे होतं? तर नॅरोईंग ऑफ आर्टरीजमध्ये काय? डिपॉझिशन होतं फॅटचं, कोलेस्ट्रॉलचं, आणि त्यामुळे काय होणार? त्या नॅरो होणार. एवढं तर समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर आपण त्याचे टाईप बघणार आहोत. जे अंजायना पेक्टोरिस आहे त्याचे खूप सारे टाईप आहे. स्टेबल अंजायना इज अ कॉज ड्यू टू इमोशनल डिस्टर्बन्स अँड रिकवर बाय अ मेंटल रिलॅक्सेशन. त्यानंतर आहे अनस्टेबल अंजायना ऑकर्स ड्यू टू द ब्लॉकेड इन अ coronary artery, that is coronary artery disease. The blockade is due to the thrombosis or atherosclerosis. Atherosclerosis मध्ये काय होता? हार्डनिंग होता वॉल. ज्या वॉल आहे त्या काय होता? हार्ड होता. दिस लीड टू अ इस्चेमिक हार्ट डिसीज कॉल्ड अ मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. Coronary artery, that is the blockage due to the thrombosis or atherosclerosis. This lead to ischemic heart disease called a myocardial infarction म्हणतात त्याला. त्यानंतर आहे नॉक्ट्युरिनल अंजायना इज असोसिएटेड विथ अ फिअरफुल ड्रीम्स ड्युरिंग अ स्लीप टाईम. त्यानंतर आहे प्रिन्स मेटल अंजायना ऑकर्स ड्यू टू अ कोरोनरी व्हॅसोस्पाझम. कोरोनरी व्हॅसोस्पाझममुळे होता. झालं, तुम्हाला समजलं. अनस्टेबल अंजायना ऑकर्स ड्यू टू द ब्लॉकेड इन अ कोरोनरी आर्टरी. त्यानंतर स्टेबल अंजायना कशामुळे? इमोशनल डिस्टर्बन्स अँड इट रिकवर बाय अ मेंटल रिलॅक्सेशन. ओके, नेक्स्ट स्लाइड.
determinants of myocardial oxygen consumption, wall stresses, intraventricular pressure, ventricular radius that is the volume, त्यानंतर वॉलची थिकनेस, हार्ट रेट आणि कॉन्ट्रॅक्टिलिटी. रेग्युलेशन ऑफ स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन, जी रेग्युलर सायकल आहे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन, ज्या आर्टरीज आहे त्यामध्ये पण कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन होतं. त्यामध्ये सायकल कशी आहे, जे इन्क्रीज आहे सायक्लिक GMP इन्क्रीज होतं. डिफॉस्फोरायलेशन ऑफ मायोसिन लाईट चेन आणि नायट्रिक ऑक्साईड डिक्रीजिंग, त्यामुळे काय होतं सेकंड डिक्रीजिंग इंट्रासेल्युलर कॅल्शियम, कॅल्शियम इंट्रासेल्युलरली काय होणार कमी होणार. स्टॅबिलायझिंग ऑर प्रिव्हेंटिंग डिपोलरायझेशन ऑफ अ व्हस्क्युलर स्मूथ मसल सेल मेम्ब्रेन, इन्क्रीज द परमेबिलिटी ऑफ अ पोटॅशियम चॅनल, पोटॅशियम चॅनलची परमेबिलिटी इन्क्रीज होते. दॅट इज इन्क्रीज द सायक्लिक AMP इन अ व्हस्क्युलर स्मूथ मसल cell, that is cyclic AMP increase the rate of inactivation of myosin light chain kinase. तुम्हाला मेकॅनिझम ऑफ ॲक्शन मी समजावून सांगते. म्हणजे ही रेग्युलेट स्मूथ मसलचं ते कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन हे असं रेग्युलेट होतं. फर्स्ट काय होतं, इन्क्रीज होतं सायक्लिक GMP, डिफॉस्फोरायलेशन ऑफ मायोसिन लाईट चेन आणि नायट्रिक ऑक्साईड, त्यानंतर डिक्रीज होते इंट्रासेल्युलर कॅल्शियम लेवल, स्टॅबिलायझिंग ऑर प्रिव्हेंटिंग डिपोलरायझेशन, डिपोलरायझेशन काय केलं जातं प्रिव्हेंट केलं जातं. आणि जे परमेबिलिटी पोटॅशियम चॅनल ती काय होते इन्क्रीज होते. आणि सायक्लिक AMP इन्क्रीज द रेट ऑफ इनॲक्टिव्हेशन ऑफ मायोसिन लाईट चेन कायनेज. ड्रगमध्ये ऑर्गॅनिक नायट्रेटचं एक्झाम्पल आहे आयसोबार्बिड मोनोनायट्रेट. नायट्राईटमध्ये सोडियम नायट्राईट, अमाइल नायट्राईट हे क्लासिफिकेशन आहे अँटी अंजायनल ड्रगचं. ऑक्टिल नायट्राईट, ग्लिसरील ट्रायनायट्रेट, आयसोसॉर्बिड डायनायट्रेट अँड आयसोसॉर्बिड मोनोनायट्रेट. त्यानंतर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्समध्ये निफिडिपिन, विरॅमापिल आणि डेल्टियाझिम. बीटा ॲड्रेनो रिसेप्टर ब्लॉकरमध्ये प्रोप्रॅनोनॉल, मेटाप्रोलॉल, ॲट्रेनॉल दॅट इज द बीटा ब्लॉकर. त्यानंतर झॅन्थिन, थिओफायलिन आणि अमायनोफायलिन. त्यानंतर मिसेलेनियस डायफ्लोर. पोटॅशियम चॅनल ओपनर पण यूज केले जातात, निकोरॅन्डिल आणि ऑदर आहे ट्रायमिटेडाझिन. हे सर्व क्लासिफिकेशन आहे. Drug used to terminate the anginal attack, that is the organic nitrate, that is the glyceryl trinitrate GTN or a nitroglycerin आणि आयसोसॉर्बिड डायनायट्रेट. हे क्लासिफिकेशन व्यवस्थित पाठ करा, लिहून काढा व्यवस्थित. ऑर्गॅनिक ड्राय नायट्रेटचा मेकॅनिझम हे बघा. जे ऑर्गॅनिक नायट्रेट आहे ते जनरेट करतं नायट्रिक ऑक्साईड इन अ ब्लड विच ॲक्टिवेट. हे बघा फर्स्ट काय होतं, जे ऑर्गॅनिक नायट्रेट आहे म्हणजे तुम्हाला मेकॅनिझम सांगते मी अँटी अँजायनल ड्रगचं. जे ऑर्गॅनिक नायट्रेट आहे जेव्हा आपण म्हणजे घेतो अँटी अँजायनल ड्रग, ते बॉडीत गेल्यानंतर ब्लडमध्ये काय नायट्रिक ऑक्साईड जनरेट करतं म्हणजे आणि ते काय करतात ॲक्टिवेट करतात गॉनिल सायक्लेज. गॉनिल सायक्लेज आहे त्याला काय करतं ते ॲक्टिवेट करतात इन अ व्हस्क्युलर स्मूथ मसल. व्हस्क्युलर स्मूथ मसलमध्ये ग्वानिल सायक्लेज ॲक्टिवेट झाल्यामुळे ते काय करतात टू प्रोड्यूस अ सायक्लिक GMP. आणि सायक्लिक GMP इन्क्रीज झाल्यामुळे मायोसिन काय राहतो इनॲक्टिवेट राहतो. मायोसिन इनॲक्टिवेट आणि इनिबिट होतं कॅल्शियम रिलीज. कॅल्शियम रिलीज इनिबिट झाल्यामुळे प्रिव्हेंट द ॲक्टिन फ्रॉम बाइंडिंग टू मायोसिन. म्हणजे ॲक्टिन आणि मायोसिन बाइंडच झाले नाही तर कॉन्ट्रॅक्शन होईल का स्मूथ मसलचं नाही होणार. आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल डज नॉट ऑकर.
आणि कॉन्सिक्वेंटली रिलॅक्सेशन ऑफ स्मूथ मसल ऑर अ व्हॅसोडायलेशन टेक्स प्लेस. हे मेकॅनिझम आहे ऑर्गॅनिक नायट्रेटचं, दॅट इज द अँटी अँजायनल ड्रगचे. ते ड्रग बॉडीमध्ये गेल्यानंतर ब्लडमध्ये काय होतं, नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होता आणि त्याची फार्माकोलॉजिकल ऍक्शन जनरली डिपेंड असते. प्रीलोड रिडक्शन होतं. नायट्रेट डायलेट्स अ व्हीन्स दॅट रिड्यूस द व्हीनस रिटर्न टू डिक्रीज अ कार्डियाक वर्क. आणि आफ्टर लोड रिडक्शन कसं होतं, नायट्रेट डायलेट आर्टरीज सो पेरिफेरल रेजिस्टन्स इज डिक्रीज आणि रिड्यूस अ आफ्टर लोड ऑफ द हार्ट. यामध्ये फर्स्ट आहे आयसोसॉर्बिक डायनायट्रेट और मोनोनायट्रेट यूज लॉंग ऍक्टिंग ओरली गिवन, म्हणजे ओरली दिले जातात. सिस्टमिक अवेबिलिटी मोर दॅन अ ग्लिसरील ट्रायनायट्रेट यूज इन अ प्रोफायलॅक्सिस. ऑर्गॅनिक नायट्रेट ऍक्ट बाय रिलॅक्सिंग स्मूथ मसल ऑफ ब्लड वेसल. इट ऑकर्स फॉलोइंग स्टेप. डायनायट्रेट ऑफ ऑर्गॅनिक नायट्रेट into the inorganic. फर्स्ट काय होता, ऑर्गॅनिक नायट्रेट कन्वर्ट कशात होतो, इनऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक नायट्रेट कन्वर्टेड इंटू नायट्रिक ऑक्साईड आणि ते नायट्रिक ऑक्साईड काय ऍक्टिवेट करतं, ग्वानिनिल सायक्लेज, दॅट इज द increase अ सायक्लिक GMP अँड रिड्यूस अ इंट्रासेल्युलर कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन. कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन काय करणार, रिड्यूस करणार आणि त्यामुळे रिलॅक्सेशन ऑफ व्हॉस्क्युलर स्मूथ मसल. हे मेकॅनिझम व्यवस्थित लर्न करा, समजून घ्या. मेकॅनिझम मध्ये काय होतं, फर्स्ट जे तुमचे अँटी अँजायनल ड्रग आहे ते म्हणजे ते कशात, नायट्रिक ऑक्साईड मध्ये कन्वर्ट होतात. कुठे, ब्लड मध्ये. आणि ते काय करतात, ऍक्टिवेट करतात कशाला, ग्वानिनिल सायक्लेजला. ते काय इन्क्रीज करतात, सायक्लिक GMP आणि रिड्यूस करतं इंट्रासेल्युलर कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन. त्यामुळे काय होणार, रिड्यूस होणार इंट्रासेल्युलर कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन. कॅल्शियम रिड्यूस झालं आणि त्यामुळे काय होणार, कॅल्शियम रिड्यूस झालं त्यामुळे कॉन्ट्रॅक्शन होईल का, स्मूथ मसलचं नाही होणार आणि त्यामुळे रिलॅक्सेशन होईल व्हॉस्क्युलर स्मूथ मसलचं. हे मेकॅनिझम व्यवस्थित लर्न करा. त्यानंतर फार्माकोलॉजिकल ऍक्शन बघायची आहे आपल्याला. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमवर काय, रिड्यूस ऑफ प्रीलोड ड्यू टू अ व्हेनोडायलेशन. प्रीलोड रिडक्शन कसं काय करतो, नायट्रेट डायलेट ऑफ व्हीन्स दॅट रिड्यूस ऑफ व्हीनस रिटर्न. नायट्रेट हे व्हीनस रिटर्नचे त्याला काय करतात, डायलेट करतात आणि डिक्रूज अ कार्डियाक वर्क. आफ्टर लोड रिडक्शन नायट्रेट also dilate the arteries so that the peripheral resistance is a decrease. ज्या आर्टरीज आहे त्याला पण डायलेट करतात त्यामुळे पेरिफेरल रेजिस्टन्स काय होईल, रिड्यूस होईल. त्यामुळे आफ्टर लोड ऑन द हार्ट काय होणार, रिड्यूस होणार. आणि डायलेट करोनरी आर्टरी आणि इन्क्रीज ब्लड फ्लो टू द इस्चेमिक एरिया. अदर्स मध्ये रिलॅक्सेशन ऑफ ब्रॉन्कियल स्मूथ मसल. ब्रॉन्कियल स्मूथ मसल सुद्धा रिलॅक्स करतात अँटी अँजायनल ड्रग. नायट्रिक म्हणजे नायट्रोग्लिसरीन, ऑर्गॅनिक नायट्रेट. त्यानंतर रिलॅक्सेशन करतात स्मूथ मसलचं. स्मूथ मसलचं रिलॅक्सेशन झाल्यामुळे जे आपले GITचे स्मूथ मसलचं रिलॅक्सेशन झाल्यामुळे जी मोटिलिटी आहे म्हणजे जी फूडचं मोबिलिटी ती काय होणार, कमी होणार. रिलॅक्सेशन ऑफ स्मूथ मसल ऑफ अ बिलेरी ट्रॅक, युरेथ्रा आणि युटेरस. म्हणजे बिलेरी ट्रॅकचं पण रिलॅक्सेशन होतं. युरिनरी ट्रॅक, युरेथ्रा आणि युटेरसचं पण काय होणार, रिलॅक्सेशन होणार. ही फार्माकोलॉजिकल ऍक्शन आहे. इंडिकेशन म्हणजे कशामध्ये यूज केले जातात, नायट्रिक ऑक्साईड फर्स्ट अंजायना पेक्टोरिसमध्ये, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये आणि मायोकार्डियल इन्फेक्शनमध्ये. ऍडव्हर्स इफेक्ट काय काय आहे, फ्लशिंग ऑफ फेस म्हणजे फेसवर थोडी अशी सूज येते, थ्रोम्बिंग, हेडॅक होते, पोस्चरल हायपोटेन्शन होतं, सायनोकॉप्स आणि नायट्रेट टॉलरन्स पण होऊ शकतो. कॉन्ट्राइंडिकेशन ऑर्गॅनिक नायट्रेट इंटॉलरन्स, अंजायना ड्यू टू अ सर्व्हसिव्ह अॅनेमिया, हाय इंट्राक्रॅनियल प्रेशर, ग्लॉकोमा आणि मायग्रेनमध्ये हे ड्रग कॉन्ट्राइंडिकेटेड. म्हणजे अशा कंडिशनमध्ये
हे ड्रग दिले नाही जात, अँटी अँजायनल ड्रग. नायट्रेट टॉलरन्स काय? ड्युरिंग लॉंग टर्म यूज द नायट्रेट इफेक्ट इज अ ग्रॅज्युअली लोअर अँड फायनली रिझल्टिंग इन अ partial or complete loss of its benefit. Mechanism is a reduce production of cyclic GMP in a vascular smooth muscle. Nitrate free period of 1 to 2 hours every 24 hours help to prevent development of tachyphylaxis. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अँटी अरेथमिक ड्रग बघणार आहोत. अँटी अँजायनल ड्रग आज इथं आपला संपलंय. व्यवस्थित लर्न करा, मेकॅनिझम समजून घ्या, क्लासिफिकेशन लर्न करा. थँक्यू.